उत्तर महाराष्ट्र शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने शेतकरी पारतंत्र्य दिवसाच्या निमित्ताने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला। विधानसभा निवडणुकीत पुन्हा शेतकरी आपल्या हितासाठी मतदान करतील व शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्या पक्षाला निवडून देतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना स्वीकारण्यात आली। त्यानंतर लगेच 18 जून 1951 रोजी पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली। मूळ घटनेत नसलेले परिशिष्ट 9 घुसवण्यात आले। शेतकरी संघटनेने गेली 40 वर्ष हे अन्यायकारी परिशिष्ट रद्द करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या मूळ घटनेची पुनर्स्थापना करण्याची मागणी केली। अनेक पक्षांची सरकारे सत्तेत आली, मात्र हे परिशिष्ट रद्द करण्याचे धाडस कोणी दाखवले नाही। परिणामी शेतीमाल साठ्यावर मर्यादा, निर्यात बंदी, आयाती, राज्यबंदी, वायदे बाजार बंदी असे शेतीमाल व्यापार विरोधी निर्णय घेण्यात येतात। शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जातात, पण शेतकऱ्यांना या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार नाही, अशी माहिती मेळाव्यातील वक्त्यांनी दिली। लोकसभा 2024 निवडणुकीत शेतकऱ्यांनी आपली नाराजी मतदानातून व्यक्त केली। राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा विचार न केल्यास विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा अशीच गत करण्यात येईल असा निर्धार अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। नाशिक जिल्ह्यात शेती कर्जासाठी हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त होणार आहेत। ही सक्तीची कर्ज वसुली बंद करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, कारण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे कर्ज झाले आहे, असे मत स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी मांडले। कांद्यासहित सर्व शेतमाल व्यापारातील सरकारी हस्तक्षेप बंद करावा, शेतीमालावरील वायदेबंदी उठवावी, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित पहाले म्हणाले। उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख शशिकांत भदने यांनी बाजार समितीत व्यापारी व हमाल मापड्यांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची मागणी केली। विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र भारत पक्षाने जास्तीत जास्त उमेदवार उभे करून सत्तेत जाऊन शेतकऱ्यांच्या बाजूचा दबाव गट तयार करण्यात यावा, अशी अपेक्षा अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे यांनी केलेल्या प्रास्ताविकात नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांनी जशी नाराजी व्यक्त केली, तशी पुन्हा विधानसभेत सुद्धा करण्याची तयारी असल्याचे सांगितले। राज्यघटनेत पहिली घटना दुरुस्ती करून शेतकऱ्यांना पुन्हा पारतंत्र्यात ढकलले म्हणून 18 जून हा पारतंत्र्य दिवस पाळला जातो। नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे निर्मल लॉन्स झालेल्या या कार्यकर्त्या मेळाव्यास उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने गटावर पडलं, म्हणजे 4 एकरावर पडलं, ते एका एकरावर नाही पडलं, ते 4 एकरावर पडलं। मग 2 कोटीच्या जमिनीच्या अखेर सरकार 2 लाख रुपये कर्ज मिळत असेल आणि तेही कर्ज उत्पादनाकरता मिळत असेल। मला माहित आहे कशाचं उत्पादन करायचं असतं तर पैसे लागतात, पण पैसे मिळण्याचं ठिकाण कोणतं आहे? पैसे मिळण्याचं ठिकाण बाजार। पण त्या बाजारामध्ये तुम्ही सक्षमपणे उभं राहण्यासाठी तुम्हाला काही कर्ज मिळते का? साधं जर का तुम्ही काय बघा कांदा तुला मिळता येतं, कांद्याचं तर 2 लाख रुपये भेटणार नाही, किती भेटतील? 30-35 हजार रुपये, 40,000 रुपये भेटतील। म्हणजे 1 एकर कांदा लावायसाठी तुम्ही 30-40 हजार घेतले असते, ते 30-40 हजार अख्खे गटावर पडले असते आणि तुम्ही हा कांदा कुठे नेला असता? एपीएमसीच्या पुढे दुकानात नसता आला। आज सध्या काही एपीएमसीची हालत आहे, म्हणजे धुळ्याच्या बाजार समितीमध्ये एक कामगार माथाडी पत्र जे आहे ना, 3, 3.5, 4 ते 4 हजार रुपये एका ट्रॉलीला लागतात। उलट्या कांदा व्यापार केंद्र सुरू होतं, तिथं कोणातरी माणसानं त्याला सांगितलं तुम्हाला सुविधा भेटतील, तुम्ही याची एपीएमसी करून टाका। त्याने एपीएमसी केली तर ते बाजारी कामगारवाले येऊन बसले तिथं आणि 80 लाखाचा माल आत असताना त्यांच्या बाजार समितीला, बाजार केंद्राला कुलूप लावून टाकलं, सील केलं। माथाडी कामगारांच्या त्या असते ना बोर्डाचा सेक्रेटरी, त्याने सील करून टाकलं। हा जलद शर्मा सुद्धा तिथं कलेक्टर। मग आम्ही गेलो, ते सील तोडलं। 1.5 वर्षापर्यंत इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट नव्हता या कांद्याला, पण कांद्याला इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट नव्हता, कांद्याची निर्यात तर थांबवायची आहे,
तर कोणी थांबव? तर पियुष गोयलांनी विदेश व्यापार कायद्याअंतर्गत प्रदत्त अधिकार शक्ती वापरून कांद्याची निर्यात थांबवली. कोण्या कायद्याच्या अंतर्गत? विदेश व्यापार कायद्याच्या अंतर्गत. आणि कोणी थांबवली? कोणाच्या सहीनं? तर DGFT नावाचा जो अधिकारी असते, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड, त्याच्यावर त्याच्या ऑफिसवर काम काय सोपवलेलं आहे? निर्यात वाढवायचं. आता तुम्ही राजकारणी लोक आता राजकारणावर भरले जबरदस्त लोक याच्याशी जमवा त्याच्याशी जमवा. अरे काय जमवता याच्याशी? हे जे आणलं हे त्याला आणलं, तुम्ही जे हे सांगता हे एकही नालायक कामाचं नाही तुमच्या. हे आता निवडून आलेलं आहेत ना, त्यांच्याच विरोधात तुम्ही पुढच्या वर्षी जाणार आहे. मी आधीच सांगितलं. अशीच सभा घ्या की काय हे नालायक निघाले. तुम्ही वसाकाचं प्रकरण विसरू नका. तुम्ही वसाकाचं प्रकरण विसरू नका. तेच आहे. पण त्यांनी एक शहाणपणा केला होता. इथून लगेच दिल्लीला गेले आणि जो काही कार्यभार त्यांच्याकडे होता सिव्हिल सप्लायचा, नागरी पुरवठ्याचा कार्यभार त्यांच्याकडे होता, त्याचा लगेच राजीनामा दिला. ही गोष्ट माना. आता DGFT काम दिलं आहे निर्यात वाढवण्याचं. आणि DGFT काय करून राहिला? निर्यात थांबून राहिला. त्याचं ऑफिसच मुळामध्ये स्थापन केल्या गेलं होतं. त्याला मॅन्डेटच मुळात काय आहे? विदेश व्यापार वाढवण्याचा. तुम्हाला राग येते ईडीचा, तुम्हाला राग येते CBIचा. दुरुपयोग करून राहिले, दुरुपयोग करून राहिले. कायचा दुरुपयोग करून राहिले? जे पकडून राहिले ते भ्रष्टाचारी नाही तसं म्हणणार. फक्त आक्षेप असा आहे की एकाच इकडे पकडून राहिले, दुसऱ्या इकडे. आता दुसऱ्याचा सत्ता आली तर त्याला पकडणार. हा खेळ आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. याची सत्ता आली तर त्याला पकडली, त्याची सत्ता आली तर त्याला पकडली. तुम्ही नाहीतरी मोठा छोटा जो म्हणे नाही तुम्हाला याले पकडल्याचं दुःख व्हायचं काही कारणच नाही. आहे का? त्यांचा खेळ चालू द्या. पण आपल्या विरुद्ध ज्या कार्यालयाचा उपयोग होऊन राहिला ते कार्यालय त्याचं काय केलं? तुम्ही त्याच्याविषयी चकार शब्द बोलले नाही. DGFT तुमच्या कांद्याच्या विरोधात उभा राहिला. त्याचं काम निर्यात वाढवण्याचं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये निर्यात वाढवायचं आवश्यक आहे. या परिस्थितीमध्ये आपला देश हा एक डेफिसिट कंट्री आहे. म्हणजे व्यापार घाटा आहे आपल्याला. 1 रुपयाचा सुद्धा निर्यात थांबवणं हे अर्थद्रोह आहे. हा अर्थद्रोह आहे. 1 रुपयाचा सुद्धा तुम्ही निर्यात जर हिंदुस्थानची थांबवली, कोणी असो, पियुष गोयल असो, मोदी असो, का पवार साहेब असो, का DGFT असो, हे कोणी असो, जर हे निर्यात थांबवत असतील, अशा देशाची निर्यात जर थांबवत असेल की जो देश निर्यातीमध्ये कमी आहे, आयात ज्याची जास्त आहे, अशा देशाची निर्यात थांबवणं हा देशद्रोहापेक्षा जास्त मोठा गुन्हा आहे. काय राष्ट्रवादी आहे? राष्ट्रात्मक आम्ही नाही काय? सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. शेतकरी संघटनेकडे शरद जोशीनं आज मोठं काही काम दिलेलं नाही. शरद जोशीनं सांगितलं की बाबाले हा झेंडा उंचा ठेव आहे, इतकंच फक्त समज. आणि शेती मालाचा बाजार हा खुला झाला पाहिजे, त्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. या स्वातंत्र्याच्या आड कोण येऊन राहिलं? तर घटनेमध्ये झालेले बदल येऊन राहिले, म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या आंदोलनानं काही होईल असं नाही, पण अपरिहार्यता एक गोष्ट असते. आता मी काही जे बोलून राहिलो, शरद जोशींनी जे काही सांगितलं आणि शरद जोशींच्याच वाक्यात असं आहे की मी जे काही सांगतो आहे ते राजकीय दृष्ट्या अशक्य आहे. राजकीय दृष्ट्या ते अशक्य आहे, पण अर्थशास्त्र
अपरिहार्य आहे, कराच लागेल. पराकोटीचे समाजवादी होते, चंद्रशेखर, तुमचा नरसिंहराव आणि अटल बिहारी सुद्धा समूहवादीच होते. म्हणजे एका अर्थाने ते सुद्धा सोशलिस्टच होते. एकात्मिक मानवतावाद, ह्युमॅनिझम. कोणाचं? नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक.